फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, सोमवारी नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेसाठी ना आपण खास एक गोड रेसिपी दाखवणार आहोत। त्या रेसिपीचं नाव आहे नारळाची खीर। अगदी झटपट म्हणजे 15 मिनिटात होणारी आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी खीर आहे ती उपवासाला सुद्धा चालते बरं का। सो नक्की या नारळी पौर्णिमेला तुम्ही पण करून मला कमेंटमध्ये सांगा। अजून एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता, मागच्या वर्षी ना आपण एक नारळी पौर्णिमेसाठी ना नारळी भाताचा व्हिडिओ केलेला होता। तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देते। तो पण असा झटपट होणारा आहे, तो पण नक्की करून बघा आणि मला सांगा। नारळाच्या खिरीसाठी ना मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेले आहे। आता त्यात आपण मिक्स ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता आणि थोडेसे हलके आपण यांना फ्राय करून घेऊ, अगदी हलके गुलाबी करूया। आपण ड्रायफ्रूट हलके रोस्ट केलेले। आता त्यात ना 1 बाउल आपण फ्रेश जो नारळ आहे तो मिक्सर मधून आपण काढलेला आहे, म्हणजे बारीक तुकडे केले आणि मिक्सर मधून आपण बारीक केलेला आहे। त्याने काय होतं माहितीये की आपली जी खीर आहे ती छान मिळून येते। यासाठी ह्याच्याऐवजी तुम्ही ना खोलेला नारळ घेतला तरी चालेल, पण खोलेला नारळ सुद्धा एकदा मिक्सर मधून काढला तर खीर छान मिळून येते। आता अगदी 2 मिनिटं आपण यांना बारीक गॅसवर हे परतून घेऊया। आता ओलं खोबरं ना 2 मिनिटं मी मस्तपैकी परतून घेतलेलं आहे। आता ते झालं की पाव कप किंवा मग पाव वाटी साखर टाकून घेऊया। आता तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर तुम्ही जास्त साखर टाकली तरीही चालेल। केशर आपण जवळजवळ 7 ते 8 काड्या टाकत आहोत। त्या केशर आपण आत्ता टाकायचं कारण आहे की कसं आहे की आहे ना, आत्तापासून त्याचा फ्लेवर आहे ना आणि रंग छानपैकी उतरायला चालू होतो म्हणून। आता त्यात ना 3 ते 4 चमचे आपण पाणी टाकून घेऊयात आणि परत मिक्स करूया। पाणी त्याच्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया, जवळजवळ 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवूया। आता 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की साखर पण छान विरघळली आहे। आता त्यात ना आपण हे जे मिल्क पावडरचं पॅकेट जे आहे, जे 10 रुपयेवाला असतं ते पूर्ण आपण पॅकेट टाकून घेऊया। जर तुमच्याकडे मोठं पॅकेट असेल तर अंदाजे 2 ते 3 चमचे तुम्ही टाकू शकता। मिल्क पावडर मस्तपैकी आपण मिक्स केलेली आहे। आता त्यात आपण बरोबर अर्धा लिटर दूध टाकून घेऊया। आता आपण मिक्स करून घेऊया आणि मी गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो ठेवलेली आहे। तर लो फ्लेम वरतीच आहे ना हे छानपैकी खीर आता उकळून घेऊयात। आपल्या खिरीला मस्त उकळी आलेली आहे। त्यात आता आपण अर्धा चमचा ना जायफळ पावडर टाकून घेऊया। आता जायफळ पावडरच्या ऐवजी तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता। आता 1 मिनिट आपण परत उकळून घेऊयात, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। जायफळ पावडर टाकल्यावर आपण 1 मिनिट परत उकळून घेतलेली आहे आणि आता आपली खीर तयार आहे। आपण सर्व करून घेऊया। मंडळी, नारळी पौर्णिमेसाठी खास आपली चविष्ट अशी नारळाची खीर तयार आहे। आपण ती सर्व केलेली आहे आणि गार्निशिंगसाठी आपण क्रश पिस्ता त्याला वापरलेले आहेत।